राम राम शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, कांद्याचे दर आज कमी झाले आणि बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कॉमेंट्स मला आल्या की कांद्याचे दर का घसरले, कांद्याचे दर पुन्हा वाढणार का, यावरती सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ एक बनवा. आणि त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ खास माझा बळीराजावरती असलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मी बनवत आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपण व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा बळीराजाला जॉईन नक्की करा. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांच्या मनामध्ये एक भीती आहे की आता कांद्याचे दर का नेमके घसरत आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये कांदा दराचं काय चित्र राहू शकतं. तर मित्रांनो, साहजिकच आहे की आजचे जे आपण घसरलेले दर पाहिले त्यानंतर मनामध्ये एक भीती नक्कीच शेतकरी मित्रांच्या येते की आता नेमकं काय होणार. मित्रांनो, ही भीती सगळ्यांच्याच मनामध्ये सध्या आहे. मी आज स्वतः अहिल्यानगर मार्केटला भेट दिली. तिथे बऱ्याच शेतकरी मित्रांशी माझा संवाद झाला आणि त्यांच्याही मनातील काही गोष्टी मी जाणून घेतल्या, त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं. म्हणजेच मी स्वतः मार्केटमध्ये यासाठी गेलो होतो की नेमका काय दर कांद्याला सध्या मिळत आहे आणि शेतकऱ्यांची काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी मी आज मार्केटला भेट दिली होती. तर मित्रांनो, आपण मार्केटमध्ये भेट दिल्यानंतर शेतकरी मित्रांकडून मला अशी माहिती समजली की जी कांदा एक्सप्रेस चालू झालेली आहे त्या कांदा एक्सप्रेसमुळे कांद्याचे दर पडले असं बरेच शेतकरी म्हणत होते. काही व्यापारी बोलत होते की नाफेडचा कांदा आला त्यामुळे कांदा दरावर दबाव निर्माण होत आहे आणि त्यामुळे कांद्याचे दर पडले असं त्यांचंही म्हणणं होतं. आता मी नगर मार्केटला गेल्यानंतर तिथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आपले नगर जिल्ह्याचे कृषी मित्र संदीपजी राजाळेही भेटले. त्यानंतर आम्ही सचिव साहेबांनाही भेटलो. आपल्या अहिल्यानगर मार्केटचे सचिव श्री संजयजी काळे साहेब आहेत, त्यांच्याशी चर्चा केली. जे काही आपल्या बाजार समितीमध्ये अहिल्यानगरला शेतकरी मित्र कांदा विक्रीसाठी घेऊन येतात त्यांच्या काही समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. त्यांनीही बाजार समितीचं जे काही कामकाज आहे, कशा प्रकारे चालतं काय, त्याची माहिती दिली आणि शेतकऱ्यांना पूर्ण सहयोग बाजार समितीचा असणार आहे हे त्यांनी त्यावेळी सांगितलं. आता मला आपल्याला जो काही मेन विषय सांगायचा मुद्दा म्हणजे जी भीती मी आज पाहिली, सर्वसामान्य जे काही शेतकरी मित्र आहेत त्यांच्या मनामध्ये सरकारची भीती आणि त्या सरकारच्या भीतीच्या कारणास्तव अहिल्यानगर मार्केटची परिस्थिती आजची जर पाहिली तर तिथे 1,05,030 गोण्यांची आवक होती. 700 रुपयापासून 4,200 रुपये क्विंटलपर्यंत कांदे आज नगर येथे विकले. सरासरी कांद्याचा भाव जर पाहिला तर 2,450 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांद्याचा दर आज निघाला. आणि मागील बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर नगर येथे किलोमागे 4 रुपयांनी मार्केट आज कमी झालेलं होतं. आणि मित्रांनो, ही वाढलेली आवक एक संकेत देते की कांदा बाजारामध्ये जास्त होतोय आणि मागणी सध्या कांद्याला कमी वरून झालेली आहे. वरून का मागणी कमी झाली तर जे काही सेंटरवरून लोक मागणी करत होते की आम्हाला कांदा पाठवा, त्यांनी थोडं थांबून घेतलेलं आहे. तर का थांबून घेतलेलं आहे तर सरकारचं हे नाफेडचं जे काही कांदा बाजारामध्ये आणायचं काम चालू झालेलं आहे, तर ते नेमकं काय त्याचा बाजारावर परिणाम होतोय, किती कांदा येतोय हे थोडंसं ते पाहतील आणि मग पुन्हा एकदा मागणी ही कांद्याला वाढू शकते. परंतु आता जसे शेतकरी मित्र घाबरलेले आहेत तसेच व्यापारीही टेन्शनमध्ये आहेत की सरकार नेमकं काय करतंय. या सरकारच्या भूमिकेमुळे हा कांदा दर आपल्याला कमी झालेला दिसून येत आहे आणि या सरकारी धोरणामुळे कांदा भाव कमी झालेला आहे. तर आता आपण पाहिलं की जे काही कांदा एक्सप्रेस पाठवण्यात येत होती त्या एक्सप्रेसमध्ये किती कांदा भरला, तो कोणत्या प्रकारचा होता,
या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहेत, परंतु तरी एक भीती, सरकारची भीती शेतकरी मित्रांच्या मनामध्ये नक्कीच आहे आणि त्या भीतीमुळेच कांद्याची आवक आपल्याला काही बाजार समित्यामध्ये आता वाढलेली दिसून येत आहे. आणि आवक वाढल्यानंतर जसं की मी पूर्वीपासून सांगतोय की कांद्याचे भाव शेतकरी मित्रांच्या हातात आहेत. जिथे आवक कमी तिथे बाजार चांगला, अशी परिस्थिती सध्याची आहे. परंतु आता ही थोडीशी भीती शेतकरी मित्रांच्या मनामध्ये असल्या कारणास्तव ही आवक आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, नक्कीच आवक थोडीशी कमी झाल्यानंतर बाजारात सुधारणा होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे अतिशय आपण घाबरून जाण्याचंही काही कारण नाही. सरकार काय करेल, आता सरकार काय करेल ते तर करणारच आहे. सरकारला सरकारी धोरण आहे ते, त्याला आपण काही करू शकत नाही. परंतु आपण थोडं आपल्या कांदा विक्रीचं जर योग्य नियोजन केलं, कांदा आवक जर बाजारामध्ये मर्यादित राहिली तर आपल्याला चांगले दर हे नक्कीच मिळणार आहेत, अशी परिस्थिती आहे. आज इंदोर मंडीचं पाहिलं, 80,000 प्लस गोण्याची आवक होती, 3-4 रुपयाने मार्केट कमी झालं. म्हणजे असा फटका हा शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे आपण आवक मापात ठेवली तर नक्की आपल्या कांद्याचे पैसे होणार आहेत. परंतु जे काही रियालिटी आहे, जे काही बाजारात सध्या चालू आहे, हे मी आपल्याला सांगितलं. आता आपण आपला कांदा मोठ्या कष्टाने पिकवलेला आहे. आपल्याला जर वाटलं तो कांदा एकत्रित विकायचा आहे, जाग्यावरती द्यायचा आहे किंवा एक वन टाइम विकायचा आहे, तो निर्णय सर्वस्वी आपला आहे. आपण ते ठरवा, कारण आपल्या खूप साऱ्या कष्टातून तो कांदा आपण पिकवलेला असतो. त्यामुळे सध्याची जी काही बाजारातील परिस्थिती आहे ती मी आपल्याला सांगितलेली आहे. आणि आपलं हे नेमकं काय यावरती मत आहे, जे काही बाजारभाव कमी झालेले आहेत, काय त्याचं रिझन आपल्याला वाटतं, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये माहिती टाका. जसं की मी सांगतो, आपण कुठेही जा, बाजार समितीत जा, माहिती टाकत चला, या बाजार समितीत हा भाव मिळतोय, आज एवढे भाव कमी झाले. किंवा आणखी महत्वाचं म्हणजे अहिल्यानगरचे सचिव साहेब श्री संजयजी काळे साहेबांची चर्चा झाली, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आपणही काही जर शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील तर नक्की आम्हाला सांगत चला. तर कमेंट बॉक्समध्ये आपण मला नक्की सांगत चला, नगरला जे शेतकरी मित्र कांदा विकतात, काही त्यांच्या अडचणी असतील तर नक्की आपण साहेबांपर्यंत त्या अडचणी पोहोचवू आणि नक्कीच त्या अडचणीवर बाजार समिती काम करेल. तर मित्रांनो, आपल्याला संघटित व्हायचं आहे. आपण संघटित झाल्याशिवाय काहीही आपल्याला मिळणार नाही. आपण जर संघटित झालो तर आपल्याला कोणीतरी आपली किंमत करेल, परंतु आपण संघटित झालो नाही तर मात्र सरकारी धोरणाचा फटका हा आपल्याला बसणार आहे. आणि मित्रांनो, त्यासाठी आपल्याला संघटित राहायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपलं मतही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जोडून राहा माझा बळीराजाला.